नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र 85% स्टेट कोटा MBBS BDSचा सेकंड राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे किंवा कॉलेज अपग्रेड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉइनिंगची वेळ CET सेलच्या नोटीसनुसार 6 तारखेपर्यंत सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉइनिंग करायची आहे। परंतु या ठिकाणी एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभा राहिलेला आहे। जे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यांनी विद्यार्थ्यांचे ॲडमिशन थांबवलेले आहेत। त्या संदर्भातल्या नोटिसा कॉलेजच्या आपल्या नोटीस बोर्डवर कॉलेजेसनी लावलेल्या आहेत। त्या नेमक्या नोटीस काय आहेत, त्याचबरोबर CET सेलनी त्यावर काय ॲक्शन घेतलेली आहे आणि कॉलेजनी विद्यार्थ्यांचे प्रवेश का थांबवलेले आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचबरोबर विद्यार्थ्यांपुढे काय पर्याय आहे याविषयी सुद्धा डिस्कशन करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। CET सेलचा MBBS BDSचा सेकंड राऊंडचा जो काही रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नव्याने फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे किंवा काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना राऊंड 1 मध्ये सीट मिळालेली होती, त्यांनी तिथे राऊंड 1 मध्ये रिपोर्टिंग केलेलं होतं कॉलेजला आणि अपग्रेडेशनसाठी राऊंड 2 ला चॉईस फिलिंग केलेली होती आणि विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं होतं। अशा विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना एक अडचण विद्यार्थ्यांपुढे उभी राहिलेली आहे। कॉलेजनी जे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यांच्या संघटनेने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली नोटीस कॉलेजच्या वेबसाईटवर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याचशा कॉलेजच्या नोटीस बोर्डवर अशा प्रकारची नोटीस लागलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यापैकी एक नोटीस आपण या ठिकाणी घेतोय। तर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लागलेली नोटीस कशी आहे, महाराष्ट्रातील विना अनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशाकरिता द्वितीय फेरीसाठी निवड यादी दिनांक 1/10/2024 रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे। परंतु महाराष्ट्रातील विना अनुदानित खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांची संघटना यांनी शासनाकडे शिष्यवृत्तीच्या रकमेसाठी शासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या MBBS अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संस्था स्तरावर स्थगित करण्यात येत आहे, याची कृपया नोंद घ्यावी। आणि विद्यार्थ्यांना एक नंबर दिलेला आहे की CET सेलला तुम्ही कॉल करून हा जो काही आहे प्रश्न त्या ठिकाणी मांडा। म्हणजेच कॉलेज जे आहेत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस हे विद्यार्थ्यांचे ॲडमिशन घेण्याला आता नकार देत आहे। संस्था स्तरावर त्यांनी ॲडमिशन थांबवलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी कुठलीही अडचण नाही, परंतु ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश संस्था स्तरावर कॉलेजेसनी थांबवलेले आहेत। अशा प्रकारच्या नोटिसा कॉलेजने आपल्या नोटीस बोर्डवर सुद्धा लावलेली आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट झाल्यानंतर कॉलेजला संपर्क केल्यानंतर तिकडून माहिती येत आहे की आम्ही कॉलेजचे जे काही प्रवेश आहेत ते थांबवलेले आहेत। यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत पडलेले आहेत। विद्यार्थ्यांना आत्ता जॉइनिंग आणि रिपोर्टिंगसाठी 6 तारखेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे। या वेळेपर्यंत हा जो इश्यू सॉल्व्ह झाला नाही तर विद्यार्थ्यांपुढे एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहू शकतो। तात्काळ CET सेलनी सुद्धा याच्यावर रिप्लाय दिलेला आहे आणि एक ॲक्शन घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कॉलेजेसना आपले प्रवेश करून घ्यावे लागतील, नाहीतर कॉलेजवर कारवाई करण्यात येईल। त्यांनी एक ॲक्ट दिलेला आहे 2015, त्याच्यानुसार कॉलेजेसवर लीगल ॲक्शन घेण्यात येईल असं CET सेलनी सांगितलेलं आहे। आता या दोन्हीमध्ये एक प्रकारचं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला आहे कॉलेजेस आणि दुसऱ्या बाजूला आहे CET सेल। याच्यामध्ये आता विद्यार्थी थोडेसे संभ्रमावस्थेत आहेत की नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे। तर विद्यार्थ्यांना सूचना राहील की जर तुम्हाला कॉलेजकडून रिपोर्टिंग आणि जॉइनिंग संदर्भात कुठलीही मदत मिळत नसेल तर कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणचे फी स्ट्रक्चर काढून आपल्या संबंधित जो काही DD किंवा सुट्टीच्या दिवशी चेकसुद्धा चालणार आहे तो चेक वगैरे सगळं काढून घेऊन त्याचबरोबर डॉक्युमेंटचं प्रिपरेशन करून विद्यार्थ्यांनी कॉलेजला पोहोचायचं आहे। त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठीचा प्रयत्न करायचा आहे। कॉलेज घेत नसेल तर थोडा वेळ तिथेच थांबायचं आहे आणि पुढील CET सेलची जी काही नोटीस येईल त्याची वाट बघायची आहे। कोणत्याही विद्यार्थ्यांनी घरी बसून राहू नये, तुमचे प्रवेश निश्चितच होतील। याच्यावर काही ना काही मार्ग निश्चित
निघणार आहे। शासनाकडून सुद्धा यासाठीचे काही प्रयत्न केले जातील आणि लवकरच विद्यार्थ्यांना या बाबतीत सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर आपल्याला कॉलेज अलॉट झाला असेल आणि ॲडमिशन घ्यायचं असेल तर कॉलेजला ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करावा। कुठलेही प्रवेश विद्यार्थ्यांचे थांबवले जाणार नाहीत। कशाही प्रकारचं तुमचं नुकसान याद्वारे केलं जाणार नाही। काही ना काही मार्ग येत्या 1 ते 2 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये निघणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी न थांबता कॉलेजच्या आजूबाजूला कुठेही त्या ठिकाणी आपला प्रवेश होईपर्यंत तिथेच थांबावं आणि आपला जो काही प्रवेश आहे तो करून घेण्याचा प्रयत्न करून घ्यायचा आहे। आणि CET सेलकडून पुढील काय नोटीस येते किंवा कॉलेजकडून लगेच प्रवेश स्वीकारल्या सुद्धा जाऊ शकतात यावर तोडगा निघेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपापल्या कॉलेज जे अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजच्या आजूबाजूलाच विद्यार्थ्यांनी थांबायचं आहे। कारण रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी 6 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे। 5:30 पर्यंत कदाचित CET सेल या सगळ्या प्रकरणामुळे हे रिपोर्टिंगची डेट सुद्धा वाढवू शकतं, परंतु विद्यार्थ्यांनी 6 तारीखच लास्ट समजून आपलं ॲडमिशन जिथे झालेलं आहे त्या कॉलेजवर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पोहोचून त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे। एखाद्या कॉलेजने तुम्हाला सांगितलं असेल फोनवर की आम्ही प्रवेश थांबवलेले आहेत, तर विद्यार्थ्यांनी घरी न बसता ॲडमिशनची तयारी करून प्रत्यक्ष कॉलेजला पोहोचून त्या ठिकाणची माहिती घ्यायची आहे। त्याचबरोबर CET सेलला सुद्धा एक मेल करून द्यायचा आहे। त्याचबरोबर CET सेलचे जे काही नंबर आहेत CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरवर ते नंबर दिलेले आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये CET सेलचा ईमेल ID दिला जाईल, त्यावर विद्यार्थ्यांनी मेल करायचा आहे। दोन्ही बाजूने आता नोटिसा प्रकाशित झालेल्या आहेत, त्याच्यावर नेमकी काय ॲक्शन घेण्यात येते ते पाहणं थोडंसं आता गरजेचं आहे। कॉलेज एकदम नोटीस काढून एकदम आक्रमक पवित्रेत असलेलं पाहायला मिळतंय, कारण कॉलेजचं म्हणणं आहे की आमचे जे काही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या आहेत त्या रखडलेल्या आहेत। शासनाकडून आम्हाला स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही, त्यामुळं दुसऱ्या फेरीचे प्रवेश आम्ही संस्थात्मक स्तरावर थांबवत आहोत। दुसऱ्या बाजूला CET सेलनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे की तुमच्यावर लीगल ॲक्शन घेण्यात येईल। ह्या CET सेलची नोटीस तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवर पाहायला मिळते, परंतु या बाबतीत विद्यार्थ्यांनी घरी न थांबता कॉलेजवर प्रत्यक्ष जाऊन ॲडमिशन प्रक्रियेसाठीची जी काही प्रोसिजर आहे ती प्रत्यक्ष तिथे जाऊन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर कॉलेज त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन घेत नसेल तर तिथेच तुम्हाला थांबून जोपर्यंत या विषयावर तोडगा निघत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आजूबाजूलाच त्या ठिकाणी थांबायचं आहे आणि आपलं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग पुढील नोटीस CET सेलची येईल, त्याचबरोबर कॉलेजसुद्धा विद्यार्थ्यांचं जॉईनिंग करून घेईल। यासाठी विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा त्या ठिकाणी जाऊन करायचे आहे। या संदर्भात जे काही पुढील अपडेट येतील या YouTube चॅनलद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।